कनेक्टिंग असायला पाहिजे. ठीक आहे. तर त्या केस ती एक जी क्वालिटी आहे, तर ते कंपनी वारंवार जे आहे ती विचारतात. ओके. तर हा एक रेफरन्स आला. त्यानंतर गाईज इथे तुम्ही नंबर ऑफ रेफरन्सेस बघू शकता. फॉर एक्झाम्पल हा फर्स्ट रेफरन्स, त्यानंतर हा बायनॅक्युलर्स वाला रेफरन्स. ठीक आहे. मी तुम्हाला आता इथे परत बायनॅक्युलर वाला दाखवतोय. ठीक आहे. हा अगेन एक्झाम्पल आहे एका रिअल इस्टेट कंपनीचा. ठीक आहे. तर तिथे तुम्ही बघू शकता की त्यांनी फक्त सिंपल लोगो आणि सिंपल कॉन्टॅक्ट तिथे टाकलेले आहेत. ओके. इथे लोगो, त्यानंतर मग त्यांना जे इथे मेसेज कन्वे करायचा होता. ओके. प्राऊड मेंबर म्हणून. ठीक आहे. त्यानंतर इथे त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट टाकलेला आहे. ठीक आहे. आणि सिंपल जे आहे इथे मेसेज कन्वे केला आहे. ठीक आहे. हेल्पिंग यू टू फाइंड द रिअल प्रॉपर्टी ऑफ युअर ड्रीम्स. ओके. म्हणजे तुमच्या स्वप्नांचं जे घर आहे ते पाहण्यासाठी इथे प्रॉपर मेसेज असा कन्वे केलेला आहे. ओके. तर असं काहीच तुम्हाला असं सिम्पली कमीत कमी एलिमेंट्स मध्ये म्हणजे जे नवीन ट्रेंड आहे तर त्यानुसार चालायला पाहिजे. ठीक आहे. तर तेच एक कंपनी जी आहे तुमच्याकडून डिमांड करते. ओके गाईज. तर हे झालं. त्यानंतर गाईज आपण नेक्स्ट आपण पुढे त्यात परत बघू. ओके. जसं की एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी सांगितलेलं आहे. ओके. नी टू द डिझाईन ट्रेंड्स ते असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कंपनीमध्ये म्हटल्यापेक्षा की सध्या ट्रेंडमध्ये काय एक्झॅक्टली सुरू आहे त्याच्यावर तुमचा डोळा हा असला पाहिजे. ठीक आहे. तुमचं लक्षही असलं पाहिजे आणि तुम्ही त्यासोबत अवेअर असले पाहिजेत आणि तुम्ही त्या ट्रेंड फॉलो केले पाहिजेत. ओके गाईज. त्यानंतर ते म्हणतात की तुमचं जे कम्युनिकेशन स्किल आहे, ठीक आहे, म्हणजे तुम्ही प्रॉपरली तुमच्या टीम सोबत किती चांगल्या प्रकारे कम्युनिकेट करू शकता. ओके. तर ती तुमच्यासोबत क्वालिटी पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर कोलॅबोरेटिव्ह माइंडसेट म्हणजे परत तोच पार्ट की तुमच्या टीम सोबत तुमचं चांगलं संबंध हा टिकला पाहिजे. तुम्ही त्यांच्यासोबत प्रॉपरली कम्युनिकेट केले पाहिजे. ओके गाईज. तर हा पार्ट अगेन आहे जे कंपनीज वारंवार एका चांगल्या ग्राफिक्स डिझायनर किंवा व्हिडिओ एडिटर मध्ये आहे ते शोधत असतात. ओके. त्या क्वालिटीज. ठीक आहे. त्यानंतर ऍट्रिब्यूट्स गाईज. ओके. ठीक आहे. तर गाईज यांनी इथे पे स्केल जे आहे ते रिव्हील नाही केली आहे. ठीक आहे. पण स्टील ऍज अ फ्रेशर, ओके, तर तुम्ही इथे नियरली मिनिमम सॅलरी जी आहे ते 15 to 25K. ठीक आहे. म्हणजे 15 ते 25,000पर्यंत काही तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओच्या हिशोबाने एक्सपेक्ट करू शकता कुठल्याही कंपनीकडून. ठीक आहे. जसं की आता इथे यांनी विचारलेलं होतं की ज्युनियर डिझायनर, ओके, ऑन साइट डिझायनर, तर त्या केसमध्ये गाईस तुम्ही त्यांच्याशी तसं विचारू शकता. ठीक आहे. आणि त्यात मग गाईस मुंबई आलं तर तुम्ही तुमची सॅलरी जे एक्सपेक्टेशन आहे ते तिथे थोडं वाढवून सुद्धा सांगू शकता. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द सिटी. ठीक आहे. ते सपोज जर गाईस ही जे सेम रिक्वायरमेंट असती नागपूरसाठी तर त्या केसमध्ये गाईस तुम्ही म्हणजे 25 म्हणजे मॅक्स 25 पर्यंत ऍज अ फ्रेशर जे आहे ते डिमांड करू शकता पुढच्या कंपनीला किंवा एजन्सीला. ओके गाईस. हे झालं. त्यानंतर जॉब डिस्क्रिप्शन बद्दल. ठीक आहे गाईस. तर इथे आपण परत बघूयात की आणखी एक दोन कंपनी जे ग्राफिक्स डिझायनरचे शोधत आहेत. ओके. त्यानंतर ही कंपनी बघा गाईस केरलाची आहे ती. ओके. त्रिसूर. ठीक आहे. ते त्यांच्या जॉब डिस्क्रिप्शन मध्ये काय मागतात आणि एक्झॅक्टली त्यांना काय पाहिजे आहे. ओके. ठीक आहे. त्यानंतर जॉब डिस्क्रिप्शन फुल टाइम त्यांना पाहिजे आहे. ओके. त्रिपुरा इथे त्रिसूर इथे. त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये सांगितलंय की क्रिएटिंग ग्राफिक्स फॉर दी ब्रँड इन्क्लुडिंग द डिझाईन्स मार्केटिंग पर्पज. ठीक आहे. त्यानंतर सोशल मीडिया अँड प्रिंट्स. ठीक आहे. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की मार्केटिंग पर्पजसाठी हा तुमचा डिझाईन तुम्हाला करावं लागेल, त्यानंतर सोशल मीडियासाठी करावं लागेल आणि सोबतच प्रिंट मीडिया सुद्धा साठी करावं लागेल. ठीक आहे. तर काही असा जो आहे तो तुमचा रोल राहतो म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये किंवा मग प्रत्येक कंपनीमध्ये किंवा मग कुठल्याही एजन्सीमध्ये. ओके. म्हणजे तुम्हाला डिजिटल मीडिया प्लस प्रिंटिंग मीडिया हा कम्प्लीट आलाच पाहिजे. ओके गाईज. त्यात नंतर क्वालिफिकेशन मध्ये ते म्हणतात की तुम्हाला ग्राफिक्स डिझाईन हा कम्प्लीट आला पाहिजे. ठीक आहे. ग्राफिक्स डिझाईन यांनी हे दोन्ही टर्म म्हणजे आपण ज्याला प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया म्हणतो ते दोन्ही यात कव्हर करतात. त्यानंतर लोगो डिझाईन ते सुद्धा एक्सपेक्ट करतात. त्यानंतर ब्रँडिंग स्किल म्हणजे काही एक्झॅक्टली पॅकेजिंग ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. किंवा मग जे प्रेझेंटेशन म्हणतो. ठीक आहे. म्हणजे वेब डिझाईनच्या लँग्वेजमध्ये सपोज आपण बोलायचं झालं तर ती सुद्धा काही तुम्हाला आली पाहिजे. ओके. म्हणजे सपोज तुम्ही लोगो बनवला तर लोगो
बनवल्याच्या नंतर जे तुमचा नेक्स्ट स्टेप राहील ब्रँडिंगचा, तर तो सुद्धा गाईस तुम्हाला आला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर टायपोग्राफी ही तुम्हाला यायला पाहिजे, जे की आपण आपला कोर्स नक्कीच तुम्हाला शिकवतो. ठीक आहे. टायपोग्राफी आणि ब्रँडिंग. ओके. त्यानंतर गाईस इथे म्हणतात की तुम्हाला सॉफ्टवेअरवर, ठीक आहे, डिझाईन सॉफ्टवेअर असेल त्यात फोटोशॉप आणि किंवा इलास्ट्रेटर किंवा त्याच्या इक्विव्हॅलंट. ओके. तर हे दोन्ही तिन्ही टूल्स गाईस तुम्हाला आले पाहिजे. आणि गाईस आपण आपल्या कोर्सला जे आहे ते फोटोशॉप, इलास्ट्रेटर आणि कोरल ड्रॉ हे तिन्ही टूल्स गाईस तुम्हाला शिकवतोच. ओके. जे की सध्या इंडस्ट्रीमध्ये रिक्वायर्ड आहेत आणि मोस्ट ट्रेंडिंग सॉफ्टवेअर्स आहेत. ओके गाईज. त्यानंतर गाईज ते परत सांगतात की तुमचा वर्क जो आहे तो कोलॅबरेटिव्ह असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही टीम सोबत तुमच्या फ्लेक्झिबल पाहिजे. ओके. आणि त्यानंतर तुम्ही विचार करण्याची क्षमता पण तुमची खूप जास्त असायला पाहिजे आणि त्यावर कुठल्याही आयडियावर फीडबॅक देण्याची सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे. ओके. आणि ती स्किल जी आहे तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे. ओके. किंवा ती तुमच्यामध्ये असायला पाहिजे. ओके. ठीक आहे गाईस. तर हे होतं. त्यानंतर गाईस परत नेक्स्ट पॉईंट येतो त्यांचा कम्युनिकेशनचा. ठीक आहे. तुमच्यासोबत म्हणजे तुमचे कम्युनिकेशन स्किल टीम सोबतच आणि जे सपोज तुमच्या म्हणजे क्लायंट असतील तर त्यांच्यासोबत सुद्धा तुम्हाला संवाद हा प्रॉपरली साधता आला पाहिजे. ठीक आहे गाईस. तुमचा जो मेसेज आहे तो प्रॉपरली पुढच्या माणसाला कन्वे करता आला पाहिजे. ठीक आहे. आणि सपोज तुम्हाला डायरेक्टली सपोज कुठला प्रोजेक्ट हँडओव्हर केलाय, ठीक आहे गाईस, तर त्या केसमध्ये तुम्ही क्लायंटशी डायरेक्टली डील करताना त्यांना प्रोजेक्ट हा प्रॉपरली समजावून देता आला पाहिजे आणि त्यांचं जे बोलणं आहे ते प्रॉपरली समजून घेता आलं पाहिजे. ओके गाईस. तर हे जे बेसिक स्किल आहेत गाईस, ठीक आहे, तर तेच तुमच्या प्रत्येक ग्राफिक्स डिझाईनच्या रोलमध्ये मोस्टली सगळ्या कंपनी विचारत असतात. ओके. आणि त्यांच्या त्या ओके तर ते विचारत असतात. ओके गाईस. त्यानंतर ते बोलतात की अगेन डिग्री फ्रॉम ग्राफिक्स डिझाईन किंवा फाईन आर्ट्स किंवा रिलेटेड फील्ड. ठीक आहे गाईस. पण अगेन मी तुम्हाला परत सांगतोय की डिग्री हे कधीच मॅटर नाही करत, तुमच्या स्किल्स हे मॅटर करतात. ठीक आहे. तुम्ही सपोज खूप चांगल्या प्रकारे डिझाईन बनवत आहात, तुमचा पोर्टफोलिओ हा स्ट्रॉंग असेल, तर त्या केसमध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ठीक आहे, म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा हा ते कन्सिडर करत नाही. तुमच्या स्किल्स आणि पोर्टफोलिओ ते डिपेंड करतात. ओके. किंवा मग ते कन्सिडर करतात. ओके गाईज. त्यानंतर गाईज आपण इथे परत बघू की इथे स्किल्सच्या व्यतिरिक्त, ओके, स्किल्स मध्ये त्यांनी अगेन जे क्रिएटिव्ह सूट असतं, अडबीचं क्रिएटिव्ह सूट, ठीक आहे, म्हणजे आपला कम्प्लीट कॉम्बो. ठीक आहे. म्हणजे अडबीचा इलास्ट्रेटर, त्यानंतर इन डिझाईन, फोटोशॉप, ठीक आहे, आणि बाकीचे सॉफ्टवेअर हे त्यांना यायला पाहिजे. ओके. म्हणजे ग्राफिक्स डिझाईनचे जे नियर अबाउट मॅक्सिमम मोस्ट इम्पॉर्टंट सॉफ्टवेअर्स आहेत, ओके, ते तुम्हाला गाईज यायलाच पाहिजे. ठीक आहे गाईज. त्यानंतर मग ते स्किल्स मध्ये बोलतात की तुम जे ग्राफिक्स डिझायनर आहेत किंवा मग आपले एडिटर्स आहेत ते त्यांना क्रिएटिव्हिटी, म्हणजे ते क्रिएटिव्ह हे असायला पाहिजे. त्यानंतर त्यांना डिजिटल मीडिया हा समजायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर सपोज त्यांना काही नवी क्रिएटिव्ह स्केचेस करतो म्हटलं किंवा इलास्ट्रेशन्स बनवतो म्हटलं तर त्या केसमध्ये त्यांना रेडी राहायला पाहिजे किंवा त्यांना त्या गोष्टी यायला पाहिजे. ओके गाईज. त्यानंतर त्यातच नेक्स्ट पॉईंट आहे गाईज लोगो डिझायनिंगचा. ठीक आहे. लोगो डिझाईन आणि ब्रँडिंगचा. तर ते स्किल सुद्धा गाईज एका ग्राफिक्स डिझायनर मध्ये असायलाच पाहिजे. ओके गाईज. त्यानंतर मार्केटिंग अनालिसिस आणि टायपोग्राफी आहे. ओके. तर ते गाईज थ्रू आउट दी कोर्स जे आहे ते तुम्हाला यायला पाहिजे. ओके गाईज. ठीक आहे गाईज. तर हे होतं स्किल्स बद्दल. देन देन नंतर गाईज इथे आता ही आपण इथे बघू. ठीक आहे. ही केरलाची कंपनी आहे. ओके. तर केरलाची जी सपोज कंपनी म्हटली गाईज, तर या केसमध्ये तुम्ही अगेन जो मी तुम्हाला स्टायपन किंवा मग सॅलरी सांगितली, ठीक आहे, स्टायपनच्या सपोज केसमध्ये गाईज तुम्ही बघत आहात तर म्हणजे स्टायपन बद्दलही बोलू की सपोज तुम्ही एका सुरुवातीला सपोज इंटर्नशिप करत आहात, ठीक आहे, तर इंटर्नशिप करताना तुम्हाला ही किती स्टायपन भेटायला पाहिजे. ठीक आहे. सध्या आपण जॉबचं बघतोय तर मी तुम्हाला परत सांगतोय की तुम्ही सॅलरी जी आहे 15 ते 25च्या मधात ही कन्सिडर करू शकता ऍज अ फ्रेशर. ओके गाईज. आता गाईज यानंतर आपण बघू की सपोज तुम्ही फक्त इंटर्नशिप लेवलला सपोज विचार करत आहात तर त्या केसमध्ये तुम्ही हा जॉब कुठला एक्सपेक्ट करू शकता, म्हणजे काय जॉब रोल जे आहे ते एक्सपेक्ट करू शकता किंवा मग
कंपनी साईडनी काय क्वालिटीज हे एका ग्राफिक्स डिझायनर मध्ये असायला पाहिजे ते एक्सपेक्ट करू शकतात. ठीक आहे. आणि सोबतच मी तुम्हाला सांगेल की याची सॅलरी किंवा मग जे आपण स्टायपंड असं म्हणतो, ठीक आहे, तर ते तुम्ही किती एक्सपेक्ट करू शकता किंवा किती डिमांड करू शकता पुढल्या कंपनीला. ओके गाईस. तर इथे अगेन ही आपण फर्स्ट कंपनी ही उघडली आहे. ओके. जी पंजाबला बिलॉंग करते. ओके. पंजाब मधनं आहे. ओके. तर तिथे हे क्रिएटिव्ह ग्राफिक्स डिझायनर, ओके, अशी ही त्यांनी पोस्ट ठेवलेली आहे. ठीक आहे. कंपनीची आहे ती IT सर्व्हिस बेस आणि कन्सल्टिंग कंपनी आहे. ओके. त्यानंतर सपोज स्किल्स बद्दल त्यांनी विचारायचं झालं. ओके. ठीक आहे. अबाउट जॉब गाईस त्यांनी सांगितलं आहे इथे. ठीक आहे. वी आर लुकिंग फॉर दी स्टार प्लेयर हू कॅन हेल्प दी ब्लर द लाईन बिटवीन दी आर्ट्स अँड टेक्नॉलॉजी. ठीक आहे. फॉर अवर कस्टमर. ठीक आहे गाईस. जसं की ही सर्व्हिस बेस्ड कंपनी आहे गाईस, तर ते शोधत आहात की म्हणजे शोधत आहेत की जो त्यांचा इंटर्न असला पाहिजे तो ऑलराऊंडर ज्याला म्हणतो. ओके. म्हणजे क्रिकेटमध्ये जसं आपण जडेजाला कन्सिडर करतो, तर तो ग्राफिक्स डिझाईन मध्ये ऑलराऊंडर हा असायला पाहिजे. ओके. त्याला क्रिएटिव्ह बनवता आले पाहिजे, त्याला लोगो डिझाईन ही बेसिक नॉलेज असायला पाहिजे, टायपोग्राफीचं नॉलेज असायला पाहिजे. ओके. त्याचा डिझाईन सेन्स चांगला असायला पाहिजे आणि त्याची कलर थेरी सुद्धा चांगली असायला पाहिजे. ओके गाईज. त्यानंतर मग त्यांनी पुढे हे ऍज अ पर्सन हा आपला कॅन्डिडेट कसा असायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्या काही क्वालिटीज त्यांनी सांगितल्या, जसं की ह्युमॅनिटी ही त्याला असायला पाहिजे, तो ऑनेस्ट असायला पाहिजे. ठीक आहे. त्याला एम्पथी ही फील झाला पाहिजे, तो अगेन क्रिएटिव्ह असायला पाहिजे, टीम प्लेअर असायला पाहिजे आणि ग्रोथ माइंडेड म्हणजे नेहमी नवीन विचार करणारा आणि नवीन ट्रेंड्स बद्दल शिकणारा. ओके. असा तो त्यांना कॅन्डिडेट आहे. ते त्याबद्दल कंपनीज जे आहेत ते विचार करतात. ओके गाईस. त्यानंतर गाईस पुढे सपोज आपण बघतोय तर ते सॉफ्टवेअर्स बद्दल ते बोलतात. ओके. की सॉफ्टवेअर्स मध्ये गाईस ते बोलतात येते की त्यांना XD हा यायला पाहिजे. ठीक आहे. अडोबी XD. ठीक आहे. हा अगेन गाईस XD जो सॉफ्टवेअर आहे हा वेब डिझायनिंगचा सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. तो जनरली आपण वेबसाईट डिझायनिंगसाठी वापरतो. ओके. त्यानंतर अगेन गाईस ते विचार म्हणजे मागतात की फोटोशॉप आणि इलास्ट्रेटर. ठीक आहे गाईस. जसं की आता म्हणजे मोस्ट ऑफ द गाईस जे कंपनी आहेत तर ते मोर ओव्हर फोकस करतात अडोबीचे जे सॉफ्टवेअर आहेत त्यावर तुमचा हँड ऑन जो आहे तो असायला पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही कुठलीही सपोज रिक्वायरमेंट उघडून बघितली लिंक्डइनला, तर गाईस त्यामध्ये अडोबी इलास्ट्रेटर आणि फोटोशॉप हा कॉमन पार्ट आहे. ठीक आहे. तर हे गोष्टी ज्या आहेत किंवा हे दोन जे सॉफ्टवेअर आहेत गाईस ते तुम्हाला मस्ट यायला पाहिजे एक चांगला ग्राफिक्स डिझायनर बनण्यासाठी. ठीक आहे गाईस. त्यानंतर गाईस त्यांनी सॉफ्टवेअर बद्दल सांगितलं आहे तो आहे फिग्मा. ठीक आहे. हा फिग्मा जो आहे गाईस तो अगेन वेब डिझायनिंग साठी किंवा मग UI डिझायनिंग ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. UI म्हणजेच युजर इंटरफेस डिझाईन करण्यासाठी हा सॉफ्टवेअर यूज केला जातो. ठीक आहे. अडोबी XD आणि फिग्मा हा सॉफ्टवेअर. ठीक आहे गाईस. त्यानंतर अगेन गाईस कॅनवा हा येतो गाईस. ठीक आहे. तो पण एक आपला ग्राफिक्स डिझाईनचा टूल आहे, तर तो तुम्हाला नक्कीच यायला पाहिजे. ठीक आहे guys. त्यानंतर मग नेक्स्ट तुमच्याकडून ते मागतात की तुमचा जो पोर्टफोलिओ आहे, ठीक आहे, किंवा जे तुम्ही वर्क केलेलं आहे, तर हे तुमचं वर्क जे आहे ते स्ट्रॉंग असायला पाहिजे, डिझाईन प्रॉपरली सेन्स असायला पाहिजे तुम्हाला. त्यानंतर अगेन टायपोग्राफी ही तुम्हाला यायला पाहिजे, कलर थेरी ही प्रॉपरली यायला पाहिजे. ओके गाईज. त्यानंतर त्यांनी एक म्हणजे काही एक्झाम्पल सांगितलेत की जसं की बिहान्स झालं, ड्रिबल झालं, त्यानंतर किंवा तुमची पर्सनल वेबसाईट असेल पोर्टफोलिओसाठी किंवा मग तुम्ही एक फॉर्मॅट म्हणजे PDF फॉर्मॅटमध्ये सपोज तुम्ही रेडी केले असेल तुमचा पोर्टफोलिओ, तर तो गाईस त्या केसमध्ये तो असायला पाहिजे. ठीक आहे गाईस. आता जसं की इथे सांगितलेलं आहे बिहान्स, तर बिहान्स बद्दलही मी तुम्हाला गाईस सांगतो की तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ हा कसा बनवू शकता बिहान्सला. ओके. किंवा मग तुमचा पोर्टफोलिओ हा इथे कसा दिसेल. ओके. बिहान्सला. ठीक आहे गाईस. तर इथे मी गाईस बिहान सर्च केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आता मी इथे बघतोय. ठीक आहे. तर ही एक डिझाईन आहे. ओके. तर मी इथे गाईस दाखवतोय की तुम्ही तुमचा एक पोर्टफोलिओ हा कसा बनवू शकता. ठीक आहे गाईस. तर इथे गाईस तुम्ही सपोज बघितलं तुम्ही एखादा वर्क केला, तर हा वर्कला तुम्ही रिप्रेझेंट कसं करता. ठीक आहे. म्हणजे पुढच्या व्यक्तीला हा कसं तुम्ही दाखवता. ठीक आहे गाईस. तर तो हे वेबसाईट जे आहे ते रिप्रेझेंटेशनचं काम करते. ओके. तर आता हे बघा गाईस इथे ही एक म्हणजे त्यांनी बुक कव्हर डिझाईन केलेला आहे. तर त्यांनी आर्ट हा फॉर्म कसा यूज केलेला आहे. ओके. त्यानंतर इलास्ट्रेशन कुठले आपण यूज करतो. ठीक आहे. तर इथपर्यंत डिटेल्स गाईज आपण या वेबसाईटला जे आहे ते अपलोड करू शकतो आपल्या पोर्टफोलिओ मध्ये.
ठीक आहे गाईस. तर अशाच ह्या आपल्या बाकीच्या वेबसाईट्स आहेत, ठीक आहे, बिहान्स आणि डिबन. त्यानंतर काहीच आपण आपल्या पोर्टफोलिओसाठी मीन्स आपलं काम हा शो करण्यासाठी हे आपली ही पर्सनल वेबसाईट सुद्धा बनवू शकतो, ठीक आहे, किंवा मग त्याला सिम्पली PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा सेव्ह करून ठेवू शकतो, जेणेकरून म्हणजे आपला जेव्हा नेक्स्ट म्हणजे इंटरव्ह्यू राहील किंवा मग आपण सपोज कुठे अप्लाय करत आहोत किंवा मग आपण फ्रीलान्स करत आहोत आणि आपल्याला आपल्या क्लायंटला ते शो करायचं असेल, तर त्या केसमध्ये काहीच आपण हे सगळे जे फॉर्मॅट आहेत ते यूज करू शकतो. ठीक आहे गाईज. त्यानंतर गाईज ज्या इंटर्नशिप बद्दल जे बोलत होतो आपण, ठीक आहे, तर ते एक्झॅक्टली गाईज पे किती करतील. ओके, तर पे बद्दल आपण यात बघूयात गाईज. ठीक आहे, तर पे अगेन काहीच यांनी डिस्क्लोज नाही केलाय. तर गाईज मी तुम्हाला सांगून देतो की म्हणजे सांगू इच्छितो की लाईक सपोज तुम्ही फ्रेशर्स असाल आणि फक्त इंटर्नशिप बघत असाल, तर त्या केसमध्ये गाईज किंवा मग जे पुढची कंपनी आहे ती सपोज फक्त इंटर्नशिप सपोज तुम्हाला प्रोव्हाइड करत असेल, तर काहीच तुमची स्टार्टिंग म्हणजे चांगला पोर्टफोलिओ सोबत म्हणजे स्ट्रॉंग पोर्टफोलिओ सोबत काहीच तुम्ही नियरली 6 पासनं तर नियरली 12 ते 15 पर्यंत, ठीक आहे, म्हणजे लाईक व्हॅरी व्हॅरी करते तुमच्या पोर्टफोलिओनुसार. तर मिनिमम हा तुम्ही 6,000 स्टायपंड हा त्यांच्याकडनं मागू शकता किंवा मग तुम्ही एक्सपेक्ट करू शकता कंपनीकडून की ते तुम्हाला मिनिमम 6,000 हा रुपये हा पे करेल. ठीक आहे. आणि कंपनी साईडनं काहीच जनरली मिड लेवल सपोज कंपनी असेल, तर तुमचा जो स्टायपंड आहे तो ते त्यांच्या बेसिक्सनुसार त्यांचा व्हॅरी होतो लाईक 8 ते 12 हजारापर्यंत. ठीक आहे गाईज. तर मॅक्सिमम गाईज सपोज तुम्हाला नंबर सांगायचा असला तर मॅक्सिमम जो नंबर राहील तुमचा तो तुम्ही एक्सपेक्ट करू शकता नियरली 15,000पर्यंत. ठीक आहे गाईज. सपोज कंपनी खूप जास्त मोठी असेल किंवा मग एक प्रॉपर वेल नोन सपोज कुठली एजन्सी असेल, तर गाईज तुम्ही त्या केसमध्ये त्यांच्याकडनं जास्त सुद्धा स्टायपंड जे आहे ते एक्सपेक्ट करू शकता, म्हणजे ते तुम्हाला प्रोव्हाइड करतील असं. ओके गाईज. तर हा जो नंबर आहे अगेन गाईज चांगल्या मोठ्या एजन्सीला किंवा चांगल्या मोठ्या कंपनीला म्हणजे जिथे आपण TCS किंवा इन्फोसिस म्हणतो किंवा मग बाकीच्या जे रिलायन्स झाल्यात किंवा जिओ झाल्यात, तर तिथे सपोज तुम्ही इंटर्नशिपला जाता, तर त्या केसमध्ये काहीच तुमचा स्टायपंड नियरली 15 ते 18 हजारापर्यंत सुद्धा राहू शकतो. ओके गाईज. तर हे होतं अगेन स्टायपंड बद्दल. ओके, ऍज अ इंटर्न सपोज तुम्ही ग्राफिक्स डिझाईन इंटर्नशिप पाहत आहात, तर त्या केसमध्ये गाईज तुम्ही हा काय स्टायपंड हा एक्सपेक्ट केला पाहिजे किंवा तुमच्या काय जॉब रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी हे ऍज अ ग्राफिक्स डिझाईन इंटर्न्स राहतात. ठीक आहे गाईज. त्यानंतर टॅली करायसाठी गाईज आपण आणखी एक कंपनी इथे चेक करून घेऊ. ओके, जसं की आता ही एक कंपनी आहे अगेन, ठीक आहे, ज्यांनी हा स्टायपंड हा इथे मेन्शन केलेला आहे गाईज. ठीक आहे, ग्राफिक्स डिझाईन इंटर्न. ठीक आहे, तर इथे काहीच ते बोलतात की डायरेक्टली त्यांना जे ग्राफिक्स डिझाईन इंटर्न आहे, ठीक आहे, तर ते मंथली 2 ते 3 हजार पे करू शकतात. ठीक आहे, इंटर्नशिपसाठी. ठीक आहे guys? आणि त्यांनी डायरेक्टली गाईज इथे रिमोट लोकेशन ही म्हटली आहे, तर ही तुम्ही घरी राहून सुद्धा काम करू शकता. ओके गाईज. तर हे आहे. त्यानंतर गाईज त्यानंतर आपण आणखी एक काही कंपनीज बघू. ओके, जे ऑन साईट बोलवतात. ठीक आहे गाईज. आणि गाईज मी तुमचा आणखी एक डाऊट जे आहे ते क्लिअर करायची इच्छा आहे माझी, की ते की सपोज कुठलीही कंपनी सपोज ऑन साईट बोलवत असेल, ठीक आहे, म्हणजे तुम्ही ऑन साईट सपोज काम करत असताल त्यांच्या कंपनीला जाऊन, तर त्या केसमध्ये काहीच तुमचा जो स्टायपंड राहील तो नक्कीच जास्त राहील. आणि सपोज काही कंपनी जे आहेत जे फक्त ते म्हणजे ऑनलाईन तुम्हाला रिमोट म्हणजे लाईक रिमोटली ऑपरेट सपोज करू देत असतील, तर guys त्या केसमध्ये तो तुमचा जो स्टायपंड आहे तो नक्कीच जो आहे तो कमी राहील. ओके गाईस. तर ही गोष्ट गाईस तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके गाईस. त्यानंतर गाईस त्यानंतर आपण बघूया की आपला ग्रॅडॅक्स प्लॅटफॉर्म बद्दल. ओके, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आधी आपण जे आहे ते कम्प्लीट ग्राफिक्स डिझाईन बद्दल बघूयात, म्हणजे तुमच्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटी आणि स्टायपंड वगैरे करायचं. ओके गाईस. तर सॉरी गाईस, तर आपण डायरेक्टली जम्प करण्याआधी एकदा परत चेक करून घेऊ की ऍज अ व्हिडिओ एडिटर तुम्ही सपोज इंटर्नशिपसाठी जात आहात. ओके, व्हिडिओ एडिटर किंवा मग व्हिडिओ एडिटिंगसाठी जात आहात, तर त्या केसमध्ये काहीच तुम्ही जे स्टायपंड आहे तर ते किती एक्सपेक्ट करू शकता आणि तुमच्या जॉब रोल्स काय राहतील. ओके, तुम्हाला हे कुठल्या स्किल्स ह्या यायला पाहिजे. ठीक आहे. तर मी ही फर्स्ट कंपनी ही ओपन केलेली आहे, ज्यांचं नाव आहे मॅजिक अवर्स. ओके,
तर ती कोलकाता इथे बेस्ड आहे. ओके, डिझाईन इंटर्न मीन्स इंटर्न व्हिडिओ एडिटर. ठीक आहे, व्हिडिओ एडिटर इंटर्नशिप. ठीक आहे guys. त्यानंतर अबाउट जॉब बद्दल जेव्हा आपण वाचतो, ठीक आहे, कंपनी डिस्क्रिप्शन, तर ही कंपनी जे आहे गाईस ही कोलकाताला बेस आहे. ठीक आहे, त्यानंतर यांचा जो मीडियम आहे किंवा मग यांचं जे वर्क आहे तर ते टीव्ही डिजिटल बेस, त्यानंतर प्रिंटिंग मीडिया, ओके, आणि रेडिओसाठी हे काम करतात. तर गाईस तुम्ही असं एक्सपेक्ट करू शकता की तुम्हाला डिजिटल आणि प्रिंट मीडिया दोन्ही हा यायलाच पाहिजे. ठीक आहे गाईस. तर हे झालं त्याबद्दल. त्यानंतर ते रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल बोलतात की एका व्हिडिओ एडिटरला एडिटिंग ही यायला पाहिजे, त्यानंतर कलर ग्रेडियंट हा देता आला पाहिजे, आणि जे बेसिक मोशन ग्राफिक्स जे आहे, ठीक आहे, ते यायलाच पाहिजे. ठीक आहे, आणि गाईस त्याच्यासोबतच जे बेसिक ग्राफिक्स डिझाईन एलिमेंट्स जे आपल्याला लागतात आपल्या व्हिडिओमध्ये टाकायला. ठीक आहे, म्हणजे सपोज तुम्ही युट्यूब कुठलं ओपन करताय, ओके, आणि त्यामध्ये जे तुम्ही बेसिक ऍड्स वगैरे बघता, ठीक आहे, म्हणजे युट्यूब, ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतोय युट्यूब फॉर एक्झाम्पल हे. ओके, तर ही एक ऍड आहे. ठीक आहे, तर यामध्ये कसं आहे गाईस की हा इन्व्होटो एलिमेंट्स, ठीक आहे, हे हे जे लाईनर्स येतात, ओके, तर हे लाईनर्स तुम्हाला टाकता आल्या पाहिजेत. ओके, ते हे एक्सपेक्ट करतात. त्यानंतर मग हे जे क्लिप्स आहेत ते तुम्हाला प्रॉपरली मर्ज करता आला पाहिजे. ओके, ते हे एक्सेप्ट करतात. ओके, त्यानंतर मग जे इफेक्ट्स आता तुम्ही बघितले, ठीक आहे, ते 3D मॉडेल वरती, ओके, तर ते इफेक्ट्स काहीच तुम्हाला टाकता आलं पाहिजे. ठीक आहे, आणि जे बेसिक ट्रान्झॅक्शन आपल्याला ज्याला म्हणतो आपण, तर ते सुद्धा काहीच तुम्हाला आला पाहिजे. ठीक आहे, आणि हा जो पार्ट होता काहीच लोगो अॅनिमेशनचा, ज्यालाच आपण बेसिक मोशन ग्राफिक्स हे म्हणतो काहीच, तर ते सुद्धा या गोष्टी ते एका इंटर्न कडून एक्सपेक्ट करत असतात. ओके गाईस. तर हे होतं गाईस जॉब डिस्क्रिप्शन बद्दल, ओके, जे त्यांनी सांगितलेलं. ओके, तर त्यानंतर काहीच आपण परत जाऊ की एक्झॅक्टली ते क्वालिफिकेशन मध्ये काय म्हणतात किंवा काय विचारतात. ठीक आहे, फर्स्ट की तुम्हाला व्हिडिओ प्रोडक्शनचा पार्ट हा हँडल करता आला पाहिजे. त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग स्किल्स हा तुमचा स्ट्रॉंग असायला पाहिजे. ओके, त्यानंतर कलर ग्रेडिंग ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे, व्हिडिओ कलर ग्रेडिंग हे सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे. त्यानंतर मोशन ग्राफिक्सचे जे बेसिक स्किल्स आहेत, ठीक आहे, म्हणजे ट्रान्झॅक्शन लावणं, त्यानंतर मग जे स्लायडर नावावाले ओपन होतात. ठीक आहे, मी सिम्पल लँग्वेज मध्ये तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला या सगळ्या टर्म्स जे आहेत ते प्रॉपरली समजल्या पाहिजे. ठीक आहे guys? जसं की आपण या युट्यूबच्या ऍडला इथे बघितलं होतं की तिथे त्या मुलीचं नाव आलं होतं. ओके, किंवा मग या इन्व्होटो एलिमेंट्स बद्दल आलं होतं इथे स्लायडर फॉर्म मध्ये. ओके, तर ते जे येतं, ओके, तर त्याबद्दल काही तुम्हाला नॉलेज ही असायला पाहिजे. ठीक आहे, की त्याला कसं एडिट करतात किंवा मग कसं त्याला ऍक्च्युअली आपल्या व्हिडिओमध्ये टाकतात ते तुम्हाला यायला पाहिजे. ओके गाईज. त्यानंतर गाईज त्यामध्ये तुम्हाला ते बेसिक ग्राफिक्स डिझाईनचे जे स्किल्स आहेत ते सुद्धा माहीत असायला पाहिजे, ते असे एक्सपेक्ट करतात. त्यानंतर सपोज सॉफ्टवेअर बद्दल आपण बोललं तर तुम्हाला अडोबीचा जो प्रीमियर प्रो आहे, ठीक आहे, प्रीमियर प्रो हा यायला पाहिजे. ओके, त्यानंतर आफ्टर इफेक्ट्स हे आला पाहिजे. ठीक आहे, अडोबी प्रीमियर प्रो म्हणजेच गाईज तुम्हाला कम्प्लीट जो आहे आपण व्हिडिओ एडिटिंग पार्ट म्हणू. ठीक आहे, व्हिडिओ एडिटिंग पार्ट हा यायला पाहिजे. त्यानंतर अॅनिमेशनचा बेसिक पार्ट हा यायला पाहिजे, ज्यासाठी आपण आफ्टर इफेक्ट्स हा फोल्ड सॉफ्टवेअर यूज करतो. देन गाईज त्यांनी म्हणतात की फोटोशॉप. ठीक आहे, लाईक जिथे आपल्याला काही एलिमेंट सपोज वापरायचे असतील, ठीक आहे, ज्यांना क्लिपिंग मास्क वगैरे किंवा मग काही इफेक्ट सपोज दाखवायचे असतील किंवा मग काही इमेजेस आहेत जे एडिट करून आपल्याला व्हिडिओज मध्ये सपोज वापरायचे असतील, तर त्या केसमध्ये काहीच तुम्हाला फोटोशॉप सुद्धा काय तो यायला पाहिजे. ठीक आहे गाईस. त्यानंतर ते नेक्स्ट क्वालिटी विचारतात किंवा मग एक्सपेक्ट करतात, तर ते तुमचं अस्थेटिक जे आहे, अस्थेटिक सेन्स म्हणजे काय, ओव्हरऑल जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघितला होता, ठीक आहे, तर त्यामध्ये ओके, तर मी इथे परत एखादी कुठली पण ओके, तर हे जे तुम्ही सपोज व्हिडिओ बघत आहात, ठीक आहे, जसं की हे वन ऑफ द क्रिएटरचा एक लोगो आहे, तर यांची ही स्क्रीन ही कशी दिसायला पाहिजे किंवा तुम्ही कुठलीही ऍड जेव्हा बघता तर त्या केसमध्ये ही ऍड एक्झॅक्टली कशी दिसायला पाहिजे. ओके, तर म्हणजे ती व्हिज्युअली कशी दिसायला पाहिजे. ओके, म्हणजे ज्याला आपण अस्थेटिकली फिट म्हणतो किंवा जे पाहून कुठल्याही माणसाला वाटायला पाहिजे की आपण त्या ऍडला किंवा त्या वेबसाईटला जाऊन हे नक्कीच इन्क्वायरी करायला पाहिजे किंवा नेमकी ते कशाबद्दल आहे ते ऍटलिस्ट त्यांच्या प्लॅटफॉर्मला जाऊन यायला पाहिजे. तर त्या लेवलचा काहीच तुम्हाला डिझाईन सेन्स जो आहे तो असला पाहिजे. ओके, तर ते हे एक्सपेक्ट करतात. ठीक आहे, तुमच्या इंटर्नशिप पिरियड बद्दल किंवा मग इंटर्नशिप म्हणजे जेव्हा तुम्ही इंटर्न ऍज अ जातात तेव्हा आणि जॉब रोल साठी जाता तेव्हा सुद्धा.
ओके गाईज, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट गाईज आपण बघू की ते काय विचारतात. तर ते आहे एक्सलन्स अटेन्शन म्हणजे टू द डिटेल्स. ओके, म्हणजे तुमचं जे काम आहे त्याबद्दल तुम्ही किती प्रॉमिनंट आहात, तुम्ही किती त्यात शार्प कट मारू शकता, ठीक आहे, किती तुम्ही स्मूथ हा इफेक्ट लावू शकता. तर ते गाईज अशा गोष्टी जे आहेत ते तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे. तर ना गाईज, नेक्स्ट सपोज तुम्ही अबिलिटी बघितली तर ते बोलतात अबिलिटी टू टेक डायरेक्शन, त्यानंतर वर्क कोलॅबरेटिव्ह, ठीक आहे, विथ दी क्रिएटिव्हिटी. तर काही सपोज आता ते बोलतात की सपोज तुम्ही एखाद्या सिच्युएशन मध्ये आहात तर त्या केसमध्ये तुम्ही डिसिजन मेकिंग ही तुमची चांगली असायला पाहिजे. ओके, त्यानंतर मग तुम्ही तुमच्या टीम सोबत जे आहे ते कोलॅबरेटिव्ह राहायला पाहिजे. ठीक आहे, कारण काही एकाच प्रोजेक्टवर एकटा माणूस कधीच काम करत नाही. कंपनीमध्ये एकाच प्रोजेक्टवर भरपूर सारे डिझायनर्स आणि भरपूर सारे व्हिडिओ एडिटर्स हे सायमल्टेनियसली काम करत असतात. ठीक आहे, म्हणजे लाईक एक्झॅक्टली सपोज आता आपण जसं की इन्व्होटोची ऍड बघितली होती, तर त्या केसमध्ये काही म्हणजे व्हिडिओ अरेंज करणारा एक व्यक्ती असतो आणि सायमल्टेनियसली त्याला ग्राफिक्स प्रोव्हाइड करणारा हा दुसरा व्यक्ती असतो. तर त्या केसमध्ये काही तुमचं कम्युनिकेशन म्हणजे तुमचं कोलॅबरेशन ज्याला म्हणतो आपण काहीच, तर ते कसं असायला पाहिजे, नक्कीच स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि चांगलं असायला पाहिजे. ओके गाईस, तर हे जे आहेत त्यानंतर मग आपण पुढे बघूयात की पुढे ते सांगतात की तुम्हाला साऊंड मिक्सिंग किंवा साऊंड एडिटिंग ज्याला म्हणतो, ठीक आहे, म्हणजे सपोज आता कोणती तुमच्याकडे रेकॉर्डिंग आलेली आहे तर त्यापासून बॅकग्राऊंड व्हॉइस हा कसा रिमूव्ह करतात तर ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर बॅकग्राऊंड स्कोअर एखाद्या व्हिडिओमध्ये ऑडिओमध्ये कसं सॉरी व्हिडिओमध्ये कसं टाकतात, ठीक आहे, जे आपण बॅकग्राऊंड म्युझिकचे ऐकतो, ठीक आहे, कुठल्याही व्हिडिओला, तर ते तुम्ही कसं टाकू शकता तर ते तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर काहीच हे विचारतात की अगेन बॅचलर्स डिग्री ही तुम्हाला तुमची असायला पाहिजे. ठीक आहे, फिल्म प्रोडक्शन. पण गाईस अगेन हा पार्ट येतो की अगेन तुमच्याकडे सपोज स्किल्स असतील, ठीक आहे, तुम्हाला हा सॉफ्टवेअरचा चांगला नॉलेज असेल, ठीक आहे, आणि तुम्ही त्यात फास्टली ऑपरेट करू शकत असाल किंवा मग ऑपरेशन्स आहे तुम्ही किती स्मार्टली एक्झिक्यूट करत असाल, तर त्या केसमध्ये गाईस ही जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, ठीक आहे, ही टर्म गाईस डायरेक्टली निग्लेक्ट केल्या जाते. ठीक आहे, ती विचारात नाही घेतला जात. पण अगेन गाईज तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि तुमच्या स्किल्स हा ऑलवेज मॅटर्स करतात. ओके गाईज, तर हे होतं गाईज इंटर्नशिप बद्दल. ठीक आहे, यामध्ये गाईज अगेन तुम्ही जे सॅलरी किंवा ज्याला आपण स्टायपंड म्हणतो, तर तो अगेन गाईज सेम ऍज पर दी ग्राफिक्स डिझाईन व्हॅरी करतो. ठीक आहे गाईज, तर त्या केसमध्ये गाईज तुम्ही जे स्टायपंड आहे नियरली 8 पासनं तर 15 15 पर्यंत जे आहे ते एक्सपेक्ट करू शकता. ठीक आहे, कुठल्याही कंपनीला किंवा कुठल्याही एजन्सीला. ओके, त्यानंतर काही समजा तुम्ही प्रॉपर एक कंपनीसाठी जात असाल तर त्या केसमध्ये तुमचा जो स्टायपंड आहे तो वाढू सुद्धा शकतो. ओके, त्याची रेंज आणखी जी आहे ती वाढू सुद्धा शकते. ठीक आहे, लाईक 12+ किंवा 15+ सुद्धा तुम्हाला भेटू शकते. ठीक आहे guys? हे झालं इंटर्नशिप बद्दल. त्यानंतर काही आपण एंट्री लेवल जॉब म्हणजे फ्रेशर्स ऍज अ तुम्ही जात आहात. ठीक आहे, तर फ्रेशर्स मध्ये ते काय क्वालिटी मागतात ते सुद्धा बघू आपण. ओके, लेट्स से की आपण थोडं जवळचे पाहू. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ओके दिल्लीच्या आहे तिथे. ठीक आहे, तर दिल्लीमध्ये सपोज ही ही जॉब वॅकन्सी निघाली आहे. ओके, तर ते एक्झॅक्टली काय मागतात त्याबद्दल आपण बघू. ठीक आहे, स्किल्स मध्ये काहीच मागतात ते डायरेक्टली की तुमचे सॉफ्टवेअर स्किल्स म्हणजे तुम्हाला लाईट रूम हा यायला पाहिजे. ओके, त्यानंतर कॅमेरा सेटिंग्स किंवा मग कॅमेरा हँडलिंग ज्याला म्हणतो ते काहीच एका व्हिडिओ एडिटरला यायला पाहिजे. ठीक आहे, आणि त्यानंतर काहीच की कुठलीही सपोज तुम्ही एक व्हिडिओ बनवता तर त्याची थीम तुम्ही कशी सेट करता म्हणजे कन्सेप्ट तुम्ही कसे डेव्हलप करता हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज वेडिंग असेल तर वेडिंग मध्ये तुम्ही एक्झॅक्टली थीम काय ठेवायला पाहिजे. सपोज प्रोफेशनली ऍड कुठली तुमच्याकडे आली असेल तर त्या केसमध्ये प्रोफेशनल ऍड तुम्ही कशी एडिट करायला पाहिजे किंवा काय थीम ठेवायला पाहिजे हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर काही सपोज एखादा गाणं किंवा मग एखादा अल्बमचं सपोज तुमच्याकडे काम आलं तर त्या केसमध्ये तुम्ही थीम ही कशी त्यांच्यानुसार ही सेट करायला पाहिजे. ओके, याबद्दल काही तुम्हाला नॉलेज हे असायला पाहिजे. ओके गाईज, त्यानंतर काहीच हे व्हिडिओ एडिटिंग मध्ये फक्त एकच सॉफ्टवेअर मागतात. ओके, हे रिमेनिंग जे आहेत काहीच ते ऍडिशनल आहेत. ओके, तर हा वंडर शेअर फिल्मोरा. ओके, तर काहीच हे जे कंपनी आहे, ठीक आहे, तर ही कंपनी डायरेक्टली प्रिफर करते वंडर शेअर फॉर्मुला. ओके गाईज, तुम्ही सपोज आता हे लिंक्डइनला कुठेही जाऊन बघितलं तर इथे मोस्टली जे व्हिडिओ एडिटिंगसाठी सॉफ्टवेअर आहेत तेच दोनच प्रिफर करतात. ठीक आहे, म्हणजे मोस्ट ऑफ द कंपनीमध्ये. ठीक आहे, कारण ते खूप जास्त हँडी आहे आणि इझिली अवेलेबल आहेत मार्केटला. ओके,
तर त्या केसमध्ये गाईस हे वंडरशेअर फिल्मोरा आणि अडोबीचा प्रीमियर प्रो, ठीक आहे, हे व्हिडिओ एडिटिंगसाठी वापरतात. ओके गाईस. त्यानंतर मग अगेन जे मोशन ग्राफिक्स ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे, म्हणजे सॉर्ट ऑफ अॅनिमेशन, तर त्या केसमध्ये काही साठी सगळेजण जातात अडोबीचा आफ्टर इफेक्ट साठी. ओके. त्यानंतर गाईस ऍज अ एंट्री लेवल, ओके, हॅज ॲटलीस्ट 4 इयर एक्सपिरियन्स. ओके. तर इथे हा सपोज आपण पॉईंट थोडा निग्लेक्ट केला तर तुम्ही सपोज काहीच एखाद्या एजन्सीमध्ये किंवा मग कुठल्याही स्टुडिओला सपोज इंटरव्ह्यू देत आहात, तर त्या केसमध्ये ऍज अ फ्रेशर्स तुम्ही 20+ ही सॅलरी एक्सपेक्ट करू शकता. ठीक आहे. म्हणजे ऍज अ फ्रेशर विथ दी स्ट्रॉंग पोर्टफोलिओ. ठीक आहे. मी पॉईंट टू बी नोटेड, मी स्ट्रॉंग पोर्टफोलिओ वारंवार तुम्हाला म्हणतोय की तुमचं काम हे तेवढं स्ट्रॉंग असायला पाहिजे. तुमचं काम स्ट्रॉंग असेल तर म्हणजेच काय, तुम्ही स्ट्रॉंग असाल म्हणजे कुठलीही तुमच्याकडे सपोज केस आली किंवा कुठलाही वर्क आलेला आहे, तर त्या केसमध्ये गाईस तुम्ही त्या गोष्टीला टॅकल करू शकता आणि प्रॉपरली एक्झिक्यूट करू शकता. ओके गाईस. तर हे होतं गाईस अगेन पूर्ण सॅलरी बद्दल, की किती तुम्ही सॅलरी एक्सपेक्ट करू शकता. त्यानंतर गाईस तुम्ही सपोज इथे डायरेक्टली नंबर सुद्धा चेक करू शकता की नंबर ऑफ वर्क हे तुम्हाला, ठीक आहे, म्हणजे नंबर ऑफ जॉब वॅकन्सीज हे डायरेक्टली लिंक्डइनला सापडून जातील. ओके. लिंक्डइनला आहेत म्हणजे भरपूर सारे आहेत. ठीक आहे. आणि गाईस अगेन तुम्ही लोकल मार्केटला जरी निघसाल तर तिथेही तुम्हाला भरपूर सारी जॉब्स जे आहेत ते बघायला भेटतील. ठीक आहे गाईस. इथे सध्याला गाईस जो नंबर दाखवतोय तो 84 वॅकन्सीजचा दाखवतोय सध्याला ऑल ओव्हर इंडियामध्ये. ओके. तर हे होतं गाईस अगेन सॅलरी बद्दल. ओके. आणि कंपनीज बद्दल की तुम्ही जॉब हे कुठे आणि काय सॅलरी एक्सपेक्ट करू शकता ऍज अ फ्रेशर आणि ऍज अ इंटर्न. ओके गाईस. त्यानंतर गाईस मी तुम्हाला एक छोटासा टूर देणार आहे आपल्या ग्रॅडेक्स अकॅडमी बद्दल. ओके. ग्रॅडेक्स अकॅडमीच्या वेबसाईट बद्दल. तर गाईस जेव्हा तुम्ही एनरोल करून घ्याल तेव्हा गाईस तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये तुम्ही तुमचे जे कोर्सेस आहे एनरोल केलेले, ओके, ते तुम्हाला दिसेल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल तुमचा ऍक्टिव्हेटेड आणि एनरोल कोर्स जे आहे तिथे इथे 1-1 दिसेल. म्हणजे सपोज तुम्ही आता ग्राफिक्स डिझाईनला एका टाइमला ग्राफिक्स डिझाईनच्या कोर्सला तुम्ही एनरोल करत आहात, तर त्या केसमध्ये काहीच तुम्हाला एनरोल कोर्स आणि ऍक्टिव्ह कोर्स इथे 1-1 दिसतील. ओके. त्यानंतर गाईज तुम्ही कोर्स किती कम्प्लीट केलेले आहे ते तुम्हाला इथे दिसतील. ठीक आहे. आणि तुमच्या सोबतच तुमचे मित्र वगैरे किती टोटल शिकणारे आहे, टोटल स्टुडंट्स, ते तुम्हाला इथे दिसतील. ओके. त्यानंतर टोटल कोर्स अगेन हे तुम्हाला इथे दिसेल. ओके. त्यानंतर त्यानंतर गाईज इथे परत तुम्हाला दिसेल की एक्झॅक्टली तुम्ही कुठल्या कोर्सला हे एनरोल केलेलं आहे. ठीक आहे गाईज. सध्या की तुम्ही स्क्रीनवर बघता माझ्या डेस्कटॉपला इथे ग्राफिक्स डिझाईन आणि सोबतच UI UX डिझाईनचा हा कोर्स दिसतोय. ठीक आहे गाईज. तर हे झालं कोर्स बद्दल. त्यानंतर गाईज तुम्ही सपोज तुम्हाला पुढे सांगायचं झालं तर इथे गाईज तुमच्या प्रोफाईलच्या हा कम्प्लिटली डिटेल्स, म्हणजे तुमच्या जे डिटेल्स आहेत ते गाईज तुम्हाला इथे कम्प्लिटली दिसेल. जसं की तुम्ही कुठल्या तारखेला हा आपल्या प्रोफाईलला, म्हणजे आपल्या ग्रॅडेक्स अकॅडमीचा जो प्रोफाईल आहे, ओके, किंवा जे ऍप आहे वेबसाईटला, ठीक आहे, तुम्ही किती तारखेला आणि किती वाजता हे रजिस्टर्ड केलं आहे. त्यानंतर तुमचं नाव काय आहे. ओके. त्यानंतर मग तुमचं लास्ट नेम म्हणजे सरनेम म्हणतो आपण, ओके, तर ते काय आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमची युजर ID काय आहे. ठीक आहे. म्हणजे युजर नेम काय आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्या मेलला हे रजिस्टर्ड केलं आहे, तुमचा फोन नंबर, ऑक्युपेशन, हे सगळं गाईज तुम्ही यामध्ये फिलअप करू शकता. ठीक आहे गाईज. त्यानंतर आपण जाऊ मेन पार्टकडे, एनरोल कोर्सेसकडे. ठीक आहे. मी डेस्कटॉपला परत जातोय आणि तुम्हाला दाखवतोय की आपला UI कसा राहणार. ठीक आहे. तर गाईज जेव्हा तुम्ही बघता की ग्राफिक डिझायनर फॉर ग्राफिक डिझाईनच्या कोर्ससाठी सपोज गाईज तुम्ही एनरोल केलेला आहे, तर गाईज त्या केसमध्ये गाईज तुम्ही इथे डायरेक्टली बघू शकता. ओके. तर इथे तुम्हाला जे आहे ते कम्प्लिटली कोर्स डिटेल्स, म्हणजे आतापर्यंत किती लेक्चर्स जे झालेले आहेत ते काही तुम्हाला दिसतील इथे कम्प्लीट. ओके. फ्रॉम स्टार्ट टू एंड. ठीक आहे. त्यानंतर काही इथे तुम्ही तुमचा Q&A सेशन हा चालवू शकता. म्हणजे सपोज तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही हे नक्कीच वेबसाईटला विचारू शकता आणि सोबतच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा विचारू शकता किंवा आपल्या कम्युनिटीला सुद्धा विचारू शकता. त्यानंतर काही सपोज आमच्या साईडनी काही अनाउन्समेंट असेल की फॉर एक्झाम्पल काही टेस्ट आम्ही लॉन्च केली आहे किंवा टेस्ट आम्ही कंडक्ट करतोय, तर त्या केसमध्ये काही आम्ही इथे असाइनमेंट अनाउन्समेंट तुमच्यासाठी टाकू. ओके. त्यानंतर मग जे रिसोर्सेस राहतात, म्हणजे जसं की काही PDF राहतं किंवा स्टडी मटेरियल राहतं किंवा मग काही लिंक्स राहते, ड्राईव्ह लिंक्स. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता व्हिडिओ एडिटिंगच्या केसमध्ये जे मॅक्सिमम ट्रान्झॅक्शन्स लावतात किंवा मग सॉफ्टवेअर आपण जे प्रोव्हाइड करतो, तर त्याच्या लिंक सुद्धा काही आपण इथे रिसोर्सेसमध्ये तुमच्यासाठी अटॅच करून देत असतो. ठीक आहे. त्यानंतर मग
आणखी थोडं वेबसाईट बद्दल सांगायचं झालं आपल्या, तर मग तुम्ही डायरेक्टली इथे स्टार्ट लर्निंग वर क्लिक करून डायरेक्टली जे आहे आपली वेबसाईट इथे ऍक्सेस करू शकता. ओके, इथे तुम्हाला हे कम्प्लीट व्हिडिओज जे आहेत ते दिसतील. ओके, तर इथनं तुम्ही गाईज जे आहे तुमचे लेक्चर्स जे आहेत ते डायरेक्टली बघू शकता. ओके, तर हे होतं गाईज आपल्या प्लॅटफॉर्म बद्दल. ओके, त्यानंतर गाईज आणखी तुम्हाला सपोज सांगायचं झालं तर आपल्या प्रोफाईलला तुम्ही गाईज इथे हा तुम्ही तुमचा स्कोर वगैरे सुद्धा चेक करू शकता. ओके, इथे अनालिटिक्सला जाऊन तुम्ही डायरेक्टली तुम्हाला दिसून येईल की तुम्ही ऍट अ टाइम किती कोर्स हे किती एनरोल केलेले आहेत, त्यानंतर मग तुम्ही जे असाइनमेंट्स तुम्ही सॉल्व्ह करता तर एक्झॅक्टली त्यामध्ये तुम्हाला किती हे मार्क्स पडत आहेत आणि ऑल. ओके, त्यानंतर मग तुम्ही तुमची जे प्रोग्रेस आहे किंवा अटेंडन्स काय आहे ते सगळं काही तुम्हाला इथे तुम्ही टॅली करू शकता. ओके, तर हे होतं अगेन आपला डॅशबोर्ड बद्दल. ओके, तर आणि गाईज यात आणखी सांगायचं झालं तर तुम्ही जे क्विज आम्ही किंवा मग जे तुम्हाला टास्क जे परफॉर्म करतो ते सुद्धा गाईज तुम्हाला इथे दिसतीलच आहे. ओके गाईज, तर हे आहे गाईज क्विज बद्दल, आणि जे टास्क आहे गाईज ते तुम्हाला डायरेक्टली आपल्या प्रोफाईलला इथेच सोबतच दिसतील. ओके गाईज, तर हे होतं आपला छोटासा इंट्रोडक्शन आपल्या ग्रॅडेक्स अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म बद्दल. ओके, मी इथे तुम्हाला दाखवतोय की आता परत की याच्यात एक्झॅक्टली साइन इन तुम्ही कसे करू शकता. ओके, किंवा मग तुम्ही कसं करायला पाहिजे. ठीक आहे गाईज, तर ही एक आपल्याला तुम्हाला लिंक एक प्रोव्हाइड केला जाईल जिथे गाईज तुम्ही तुमच्या गुगल अकाउंट थ्रू डायरेक्टली डिटेल्स फिलअप करून चाहे तुमचा रजिस्टर्ड करू शकता. ओके, म्हणजे वन्स रजिस्टर्ड नावावर तुम्ही क्लिक केलं की त्यामध्ये गाईज तुम्हाला तुमचं जे पहिलं नाव आहे, त्यानंतर आडनाव आहे, त्यानंतर युजर नेम आहे, ईमेल आहे, पासवर्ड तुम्ही कन्फर्म करून हा डायरेक्टली रजिस्टर्ड करू शकता. ओके गाईज, तर हा होता गाईज बेसिक इंट्रोडक्शन आजच्या लेक्चर म्हणजे आपल्या वेबसाईट बद्दल. ओके, इंट्रोडक्शन. ओके, तर तुम्ही तुमची वेबसाईट जी आहे वन्स यू आर रजिस्टर्ड म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर किंवा तुमचा कोर्स एनरोल केल्यानंतर ही तुमची वेबसाईटला हे तुम्ही तुमचे लेक्चर्स वगैरे कसं पाहू शकता किंवा तुम्ही काय गोष्टी हे ऍक्सेस करू शकता विथ द ग्रॅडेक्स. ठीक आहे, तर हे होतं आपल्या ओव्हरऑल आजच्या सेशन बद्दल, आजच्या थर्ड डेमो सेशन बद्दल. ठीक आहे, तर म्हणजे जिथे आपण अगेन पाहिलं की तुम्ही सॅलरी काय एक्सपेक्ट करू शकता आणि नंबर ऑफ कंपनीज हा कुठे तुम्हाला म्हणजे किती नंबर्स जे आहेत ते कंपनीज अवेलेबल आहेत. ठीक आहे, करंटली. ओके, तर गाईज या संदर्भात सपोज गाईज आज काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. हॅलो सर. सपोज तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. हॅलो. हा नाही Sir, I have been logo designer before. So when I apply for intern, there any chance getting more package? सॉरी, थोडं नयन रिपीट करू शकता का? सर, मी लोगो डिझाईन केलेला आहे याच्या आधी. ओके, लोगो डिझाईन. तर मला काय म्हणजे मला इंडियन मध्ये तर समजा अप्लाय करायचं आहे इंटर्न साठी. ओके, तर काय मला पॅकेजचे चान्सेस आहे का, म्हणजे डायरेक्ट मंथली मिळेल का इयरली मिळू शकते? ओके, तर नयन लोगो डिझायनरची ही एक स्पेसिफिक कधीच म्हणजे फ्रेशर्स लेवलला ही जॉब वॅकन्सी निघत नसते. ठीक आहे, तर तुम्हाला एक कन्सिडर केल्या जाईल एक बेसिक ग्राफिक्स डिझायनर, जिथे जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया हा डिझाईन करता आला पाहिजे. ठीक आहे, तर सपोज तुम्ही कंपनीसाठी अप्लाय करत आहात किंवा कुठल्या एजन्सीसाठी अप्लाय करत आहात तर त्या केसमध्ये तुम्ही जे स्टार्टिंग सॅलरी आहे जसं मी तुम्हाला सांगितलं 20 नियर अबाउट. ठीक आहे, तुम्ही ते एक्सपेक्ट करू शकता. ठीक आहे, आणि सपोज तुम्ही एका म्हणजे स्वतःची फ्रीलान्सिंग करत आहात. ओके, फ्रीलान्सिंग करत आहात तर त्या केसमध्ये लोगो डिझाईनचे जे चार्जेस आहेत ते तुम्ही तुमच्या स्किल्सनुसार तुमच्या क्वालिटीनुसार लोगोच्या ते हे जे आहे ते तुम्ही चार्ज करू शकता विथ द क्लायंट. ठीक आहे, तर सपोज तुमच्या स्किल्स ह्या खूप चांगल्या असतील. ठीक आहे, जे सपोज आपण मिनिमलिस्टिक लोगो म्हणतो की जे वन टाइम पाहिल्यानंतर लक्षात येतात, जसं की ऍपलचा लोगो झाला, त्यानंतर गुगलचा लोगो झाला, ट्विटरचा लोगो झाला, फेसबुकचा लोगो झाला, ज्याला आपण वन टाइम पाहिल्याबरोबर ते आपल्या लक्षात राहतात. तर त्या केसमध्ये तुम्ही लाईक सुरुवातीला 2 किंवा 5,000पासून सुरुवात करू शकता आणि विथ द एक्सपिरियन्स. ठीक आहे, तुम्हाला जसा जसा तुम्ही एक्सपिरियन्स गेन करता किंवा मग तुम्ही जशी क्वालिटी प्रोव्हाइड करता
तर त्या केसमध्ये तुम्ही 10 ते 15,000 सुद्धा चार्ज करू शकता. ठीक आहे. आणि जसं तुम्ही आणखी प्रॉपर त्यात एक्सपिरियन्स गेन करता, आणखी मोठ्या मोठ्या क्लायंट सोबत तुम्ही काम करता, तर जसा तुमचा पोर्टफोलिओ जसा जसा स्ट्रॉंग होतो, ठीक आहे, विथ द इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, तर तुम्ही त्या म्हणजे 10 ते 15,000 किंवा मग 25 ते 30,000पासून डायरेक्ट 1.5-2 लाखापर्यंत सुद्धा प्रोजेक्ट किंवा मग तुम्ही तुमच्या क्लायंट थ्रू चार्ज करू शकता. ठीक आहे. तर हा झाला. आणि तिकडे तो नंबर ऑन गोईंग आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्या अकॉर्डिंग टू स्किल आणि पोर्टफोलिओ, ठीक आहे, तुम्ही क्लायंटला कितीही चार्ज करू शकता. आता जसं की तुम्ही बघितलं असेल की लास्ट टाइम MIचा लोगो ज्यांनी डिझाईन केला त्यांनी त्यात स्लाइड चेंजेस केले आणि तो जो लोगोची जी प्राइस होती ती नियरली 200 मिलियन्स होती. ठीक आहे. तर लाईक ते लेवल सुद्धा तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये अचीव्ह करू शकता विथ द स्किल्स अँड प्रॉपर नॉलेज. ठीक आहे. पण तिथे अगेन त्या लेवल पर्यंत पोहोचायला तुम्हाला नक्कीच जो तुमचा पोर्टफोलिओ आहे, तुमचा नॉलेज जो आहे तो नक्कीच स्ट्रॉंग हा करावा लागेल. आणि तिथेच आपण तुम्हाला एक स्टार्टिंग जे आहे ते काही प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतो. म्हणजे ते आहे आपलं ग्रॅडेक्स, जिथे आम्ही तुम्हाला इंडस्ट्री लेवलच्या हिशोबाने लोगो डिझायनिंग म्हणा किंवा कुठलीही पॅकेजिंग म्हणा किंवा ग्राफिक्स डिझाईन जे आहे ती एक्झॅक्टली कशी बनवायची, कशी एक्झिक्यूट करायची, तर ते आम्ही तुम्हाला आपल्या थ्रू आउट द सेशन शिकवतो. म्हणजे एक्झॅक्टली डिझाईन थिंकिंग काय ठेवायची, डिझाईन अप्रोच काय ठेवायचा. ठीक आहे. लाईक इंडस्ट्रीच्या हिशोबाने तेच गाईज आम्ही तुम्हाला या थ्रू आउट द कोर्स जे आहे ते शिकवतो. नाही सर, मी याच्या आधी सर लोगो मध्ये डिझायनिंग क्रिएट केलेलं आहे माझ्या PDF फॉर्म मध्ये आहे, माझ्या लॅपटॉप मध्ये आहे. ते मी उद्या दाखवू शकतो ते ऑनलाईन मध्ये. मला सर ऑनलाईन मध्ये जास्त आहे कारण मला जॉब आहे ना त्यामुळे. ओके. तर नयन, आपण याबद्दल जे आहे, ठीक आहे, म्हणजे तुमचं जे प्रेझेंटेशन पार्ट आहे त्याबद्दल आपण नक्कीच उद्याला बोलूयात. ओके. जिथे आपण डायरेक्ट आपला हा ओपन Q&A सेशन राहणार आहे, जिथे तुम्ही मला डायरेक्टली विचारू शकता की सर सपोज हा माझा म्हणजे लोगो आहे किंवा मग माझं जे हे वर्क आहे सध्या या कंडिशनला आहे, तर मग मी पुढच्या क्लायंटला, ठीक आहे, एका पोस्टसाठी म्हणजे लाईक फेस्टिवल पोस्ट झाला किंवा एखादी क्रिएटिव्ह पोस्ट झालं किंवा बॅनर किंवा पोस्टर डिझायनिंग झालं किंवा एखादा सपोज तुम्ही व्हिडिओ हा डिझाईन केलेला आहे म्हणजे रेडी केलेला आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही एक्झॅक्टली फ्रीलान्स मध्ये, ठीक आहे, मी एक्झॅक्टली फ्रीलान्स मध्ये म्हणतोय, तर तुम्ही हे किती चार्ज करू शकता हे डेफिनेटली आपण उद्याच्या सेशन मध्ये, म्हणजे आपला जो ओपन डिस्कशन सेशन राहणार आहे, ठीक आहे, म्हणजे आपला लास्ट डेचा, तर त्या केसमध्ये आपण नक्कीच ते बोलूयात. या व्यतिरिक्त नयन, तुमच्या आणखी काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. नाही सर, मला तर कसं माझा जॉब आहे. ओके. तर मग सर ऑनलाईनच बघायचं होतं मला, कारण नियर बाय मी तिकडे जाऊ नाही शकत. ओके. म्हणजे तुम्ही फ्रीलान्स मध्ये सध्या बघताय. येस. ओके. ठीक आहे ना, चालेल. आपण तुम्ही उद्याच्या लेक्चरला सुद्धा प्लीज कंटिन्यू करा. म्हणजे जिथे म्हणजे तुमचे जे डाऊट्स आहेत किंवा मग बाकीचे आमचे डाऊट्स आहेत की सपोज माझ्याकडे ऑलरेडी मी वर्किंग आहे आणि मला फ्रीलान्स मध्ये काही स्कोप करायचा आहे, नवीन गोष्टी शिकायच्या, तर त्या केसमध्ये मी कसा चार्ज करू शकतो, काय चार्ज करू शकतो. ओके. आणि क्लायंटच्या मेंटॅलिटीनुसार किंवा मग क्लायंटच्या बजेटनुसार आपण त्यांना कसं पिच करायला पाहिजे, तर ते आपण नक्कीच उद्याच्या सेशनला प्रॉपरली बोलूयात. ओके. ठीक आहे. आणि उद्याचा सेशन हा कम्प्लिटली ओपन सेशन राहणार आहे, जिथे तुम्ही डायरेक्टली मला जे आहे ते तुमचे प्रश्न विचारू शकता. ओके. देन अदर गाईज तुम्हाला काही प्रश्न आहेत तर तुम्ही नक्कीच विचारू शकता, किंवा मग तुम्ही गाईज जे सध्या इथे ऑफलाईन येऊन बसलेले आहेत तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. स्वप्नील, अक्षय, ठीक है. गाइस, आप दोनों के अगर कोई क्वेश्चन होंगे तो आप पूछ सकते हो. होप आपको यानी मराठी समझी होंगी. अगर आपको कोई सवाल पूछना है तो आप पूछ सकते हो. ओके. नो क्वेश्चन फ्रॉम ऑफलाईन. तर गाइस जे ऑनलाईन आहेत तर तुम्ही नक्कीच प्रश्न विचारू शकता. आपल्यासोबत आहेत गौरव आहेत. ओके. त्यानंतर उत्कर्ष आहेत आणि श्याम आहेत. ठीक आहे गाइस, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. सर, आपली क्लास कधीपासून चालू होणार आहे? सॉरी, क्लास कधीपासून चालू होणार आहे सर?
क्लास हा लाईक आपला नेक्स्ट वीक पासून सुरू होईल ऍडमिशन प्रोसेस. ठीक आहे, म्हणजे लाईक सोमवारपासून आपली ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल आणि त्याच्या लगेचच म्हणजे लाईक 1 वीक नंतर म्हणजे लाईक नेक्स्ट वीक पासून जे आहे ते आपली प्रॉपरली बॅच सुरू होऊन जाईल. ठीक आहे गाईज, हा आपण फर्स्ट जे आहे लाईक फर्स्ट वीक मध्ये हा तुमच्यासाठी डेमोन्स्ट्रेशन ठेवलेला आहे, जिथे मी तुम्हाला कम्प्लिटली ग्राफिक्स डिझाईन किंवा व्हिडिओ एडिटिंग काय आहे त्याबद्दल कम्प्लीट सांगणार आहे. म्हणजे जे तुमचे जे डाऊट्स आहेत ठीक आहे ते क्लिअर होतात आणि तुम्ही प्रॉपर एक डिसिजन मेकिंग साठी रेडी राहतात. ओके, म्हणजे आता माझ्याकडे ऍक्च्युली बऱ्याचदा स्टुडंट्स येतात आणि ते मला म्हणतात की सर आम्ही या आधी जे आहे दुसरीकडे कोर्सेस लावले होते पण तिथे आम्हाला जे आहे ते काहीच शिकवलं नाही. ओके, म्हणजे व्हिडिओ एडिटिंगच्या नावाखाली फक्त कॅनवा मधले जे व्हिडिओ एडिटिंग म्हणतो आपण फक्त तो एक जो सॉफ्टवेअर आहे ठीक आहे तोच फक्त फ्रीवाला सॉफ्टवेअर शिकून आम्हाला मोकळं केलं, किंवा फक्त जे आपण किंवा मग काइन मास्टर सारखे मोबाईल सॉफ्टवेअर म्हणतो ठीक आहे ते फक्त शिकवून आम्हाला मोकळं केलं. म्हणजे आम्ही जे एक्सपेक्ट करत होतो की आम्हाला प्रीमियर प्रो आणि फिल्मोरा यासारखे मोठे आणि हेवी जे इंडस्ट्रियल रिक्वायर्डचे सॉफ्टवेअर आहेत किंवा कुठलाही व्हिडिओ एडिटर जे प्रिफर करतो ठीक आहे तर ते सॉफ्टवेअर शिकण्यासाठी जे ते एक्सपेक्ट करत होते पण ते त्यांना भेटलं नाही, तर ते असे सुद्धा इन्क्वायरी येतात. तर त्यासाठीच काही आपण हा प्रॉपरली डेमो सेशन जे आहे ते ठेवलं आहे. ठीक आहे, त्यानंतर मग जसे तुमचे डाऊट्स क्लिअर होतात तर त्यासाठी एक आपण स्पेसिफिक हा वेळ ठेवलेला आहे आणि त्यानंतर काही तुम्हाला जे डेट आहे ठीक आहे म्हणजे जिथून आपली प्रॉपर जे बॅच स्टार्ट होणार तर त्याची डेट सुद्धा तुम्हाला सांगण्यात येईल कम्युनिटीमध्ये. सर नेक्स्ट मंथ मध्ये माझी एक्झाम आहे सर. ओके ठीक आहे, त्याच्यानंतर ओके चल तर चालेल उत्कर्ष. त्यासाठी वैभव सर जे आहेत ठीक आहे ते तुम्हाला तसं ग्रुपमध्ये कन्वे करतील. ओके, आणि त्या व्यतिरिक्त सपोज म्हणजे त्याबद्दल सपोज तुमच्या आणखी काही डाऊट्स असतील तर तुम्ही वैभव सरांशी जे आहे ते कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे सर. देन श्याम तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच विचारू शकता, किंवा मग गौरव तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. नाही सर. ओके, तर चालेल गाईज, धन्यवाद आजच्या सेशन बद्दल. आपण मग उद्याला भेटूयात तुमच्या आणखी उर्वरित प्रश्नांसोबत. की सपोज तुम्ही जर वर्किंग प्रोफेशनल आहात तर तुम्ही फ्रीलान्स मध्ये एक्झॅक्टली किती चार्ज करायला पाहिजे आपण तिथे प्रॉपरली बोलूयात. ओके गाईज, चालेल गाईज, थँक्यू फॉर द सेशन गाईज.